पहिल्या क्रमांकाचं राज्य करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पहिल्या क्रमांकाचं राज्य करताना मला असं वाटतं पर्यटन हा जो विभाग आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण तो अतिशय त्याचं मोठं योगदान आहे. पर्यटन म्हटलं की अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक येत असतात. आज केवळ महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून जगभरातून लोक महाराष्ट्रामध्ये येत असतात. त्यामुळे पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी म्हणून, अधिक सुसज्ज सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून काय एक असा एक आराखडा आहे आपला? कसं आहे, पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये खूप संधी आहे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची, आणि आम्ही तो प्रयत्न करतोय. आता प्रायोरिटी वाईज जर म्हणाल, कारण विशेषतः मी 2024ला या विभागाचं पदभार स्वीकारल्यानंतर काही प्राधान्यक्रम मी माझ्यासाठी स्वतःसाठी ठरवून ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला परदेशी पर्यटक जास्त कसे आकर्षित महाराष्ट्राकडे करता येतील. कारण आपण जर पाहिलं ना तर परदेशी पर्यटकांची संख्या खूप आहे देशामध्ये येणाऱ्या. महाराष्ट्राचा विचार केला तर 2-3 ठिकाणच आहेत. परदेशी पर्यटक मुंबईत येतात, मुंबईतनं संभाजीनगरला कारला आपल्या अजंठा वेरूळच्या लेणी पाहायला जातात. अशा 2-3 गोष्टीच पाहतात. पण अनेक बाबी महाराष्ट्रातल्या अशा आहेत की त्या पर्यटकांना आपल्याला दाखवायला पाहिजेत. विशेषतः महाराष्ट्राचे गडकिल्ले, महाराष्ट्राचं वैभव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले गडकिल्ले हे परदेशी पर्यटकांना पाहता आले पाहिजेत. त्यांच्या भाषेमध्ये, जे कुठल्या देशातले असतील त्या भाषेमध्ये त्यांना त्या गडकिल्ल्यांचं महत्त्व कळलं पाहिजे. 300 वर्षापूर्वी तो गडकिल्ला कसा होता हे त्यांना त्या ठिकाणी बघता आलं पाहिजे. म्हणून एक छोटं उदाहरण देईन. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही प्रतापगडच्या पाहणीसाठी एकदा गेलो आणि माननीय शिंदे साहेबांनी त्यावेळी मला सांगितलं की आपल्याला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा होता तसा रिस्टोर करायचा आहे. त्यामुळं आम्ही इतिहास तज्ञांचं ओपिनियन घेतलं, इतिहास तज्ञांचा सल्ला घेतला आणि त्यावेळी 150 कोटी रुपये आम्हाला त्या कामासाठी माननीय शिंदे साहेबांनी मंजूर केले. त्याचं काम आता चालू आहे. पर्यटन प्रतापगड किल्ला संवर्धनासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक प्राधिकरण केलेलं आहे. पालकमंत्री म्हणून त्याचा मी सह अध्यक्ष आहे. हा एक किल्ला आहे. रायगड आहे. आता जे किल्ले आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडे आहेत, पुरातत्व विभागाकडे आहेत, पण तो पुरातत्व विभागाकडे असणारा परिसर सोडून इतर जी जागा आहे तिथं आपल्याला काही चांगल्या सुविधा पर्यटकांना देण्याच्या अनुषंगानं त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत. आपण पाचाड म्हणजे जिथं रायगडच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊ मासाहेबांचा वाडा होता, जिथं जिजाऊ मासाहेबांनी बाल शिवाजी महाराजांवरती या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरती इतिहासामध्ये किंवा स्वराज्यामध्ये त्यांना विचार दिले, त्या पाचाडमध्ये जिजाऊ सृष्टी म्हणजे राजमाता जिजाऊ साहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते जेव्हा राजमाता जिजाऊ मासाहेबांचं देहावसान झालं पाचाडच्या वाड्यामध्ये, ही जिजाऊ सृष्टी आपल्याला तिथं उभी करायची आहे. माझी प्राथमिक चर्चा आमच्या विभागाबरोबर झालेली आहे. त्याचा आराखडा बनवायला आम्ही सांगितलेला आहे. तो आराखडा आमच्या विभागामध्ये झाल्यानंतर आम्ही तो माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय सुनेत्रा वहिनींना हे दाखवू. आणि अशा ज्या काही गोष्टी आहेत, या शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण ज्या शिवनेरीवरती गेलं, असे एक 10-12 महत्वाची ठिकाणं की जी ठिकाणं आपल्याला परदेशी पर्यटकांना दाखवता येतील. महाराष्ट्राचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास, किती कठीण काळात रायगड हे कसे त्या काळामध्ये उभा केले गेले, या दृष्टीने सुद्धा पर्यटकांना आकर्षित करणं हा एक भाग झाला. आपण बघा, पर्यटक भारतात आले गोव्याकडे जातात. का जातात? तर गोव्याला समुद्र किनारा आहे, गोव्याला बीच आहे, सुविधा आहेत. आपण आता कोकणामध्ये ते सुविधा तयार करतोय. म्हणजे कोकणामध्ये अनेक बीच असे आहेत की गोव्याच्या बीच पेक्षा स्वच्छ बीच आहे. आणि त्या बीच वरती आपल्याला तिथं सुविधा आपल्याला चांगल्या निर्माण करायच्या. वॉटर स्पोर्ट्स पर्यटकांना, परदेशी पर्यटकांना आणि देशांतर्गतल्या पर्यटकांना सुद्धा वॉटर स्पोर्ट्सची खूप आवड आहे. त्यामुळे कोकणामध्ये आपण आता तारकर्लीला असेल, आपण MTDC मार्फत वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे, ती वाढवायचा आपला विचार आहे. मॉडर्न परदेशात असणाऱ्या जशा मोटर बोट्स आहेत किंवा ऑटोमॅटिक बोट्स आहेत ज्या इको फ्रेंडली आहेत, त्या आणायचा आमचा प्रयत्न आहे.
म्हणून आता ठीक आहे, आता 2024ला मी पदभार घेतला, ह्या नवीन कल्पना आम्ही आणल्या, या सगळ्यांच्या बाबतीतले एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मला माननीय सीएम साहेबांना, दोन्ही माननीय डीसीएम साहेबांना आम्ही दाखवणार आहे. आणि या दृष्टीनं पर्यटक, परदेशी पर्यटक आणि देशांतर्गतचे पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित करणं ही आमची आता पहिली प्रायोरिटी आमच्या पर्यटन विभागाची आहे. खरंय, पण या दृष्टीनं अनेक